नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. RRC न्यूज व सिटी न्यूजच्या दणक्यानंतर जमाबंदी आयुक्तांचे अस्त्र. 10 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. गुन्हे दाखल होताच विभागात चर्चा. शिवजयंती निमित्त सकाळी जन्मोत्सव सोहळा तर दुपारी भव्य महारॅली. अन्नदान आणि स्पर्धात्मक अभियानाने शिवरायांचा विचार पोहोचणार घराघरात. कोचिंग एरियातील त्या रोड रोमिओला बेड्या. व्हिडिओ व्हायरल होताच सिव्हिल लाईन पोलिसांची गतिमान कारवाई. नरनाळा महोत्सवाचा सुरेल समारोप. पद्मश्री कैलास खेर यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध. 3 दिवसीय सोहळ्यांची सांगता. नरनाळा महोत्सवाच्या यशात दखलचे योगदान. प्रशासनाकडून चमूचा विशेष सन्मान. प्रदीप गुरखुद्दे यांच्या नेतृत्वातील सक्रियतेचे फलित. आता सविस्तर बातम्या. भूमी अभिलेख विभागाची वृत्तमालिका सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRCने लावली होती. या वृत्तमालिकेची गंभीर दखल पुण्याच्या जमाबंदी आयुक्तांनी घेतली आहे. 10 कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात मौखिक आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय, असा प्रश्न अनुत्तरित आहे. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने लोकहितासाठी लावलेल्या वृत्तमालिकेचे आता पुण्यापासून पडसाद पडणे सुरू झाले आहे. अखेर पुणे येथील जमाबंदी आयुक्तांनी अकोल्यातील भूमी अभिलेख विभागातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून लवकरच त्यांच्यावर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे. प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवत 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित उपअधीक्षक पंकज पवार यांच्या कार्यकाळात अकोल्यात मालमत्ता पत्रक मोजणी आणि वारसा नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रॉपर्टी कार्डमध्ये नियमबाह्य फेरफार झाल्याचा संशय असून यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध गुंतल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केवळ मौखिक आदेशावरून कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेल्या सह्या आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. मालमत्ता पत्रकारात क्षेत्रदृष्टीचे किती मॅटर बोगस आहेत याचा आकडा समोर येणे अद्याप बाकी आहे. नियमबाह्य मोजणी आणि वारसा हक्काच्या नोंदीमध्ये नेमकी कोणाला झुकते माप देण्यात आले याची चौकशी पूर्ण झाल्यास अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दलालांना हाताशी धरत नियमबाह्य फाईल्स मंजुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन उपअधीक्षक पंकज पवार यांच्यावर यापूर्वीच धुळे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता अकोल्यातील चौकशी अहवालाच्या आधारे त्यांच्यावर स्थानिक पातळीवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या सर्व प्रक्रियेनंतर होईल काय, अशी विचारणा आता होत आहे. त्याचबरोबर पंकज पवार यांना नियमबाह्य फाईल्स मंजुरी करण्यासाठी ज्या ज्युनियर आणि सिनियर अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील धुळ्याप्रमाणे अकोल्यात गुन्हे दाखल झाल्यास मोठा धक्का मानला जाईल. पुणे येथील जमाबंदी आयुक्तांच्या निर्देशानुसार ज्या 10 जणांना नोटीस देण्यात आल्या त्यामध्ये तत्कालीन शिरस्तेदार, भूमापन विभागाचे कर्मचारी आणि लेखा विभागातील व्यक्तींचा समावेश आहे. भूमी अभिलेख विभागाच्या अमरावती विभागाचे उपसंचालक यांनी याविषयीचा आदेश काढला असून यात तत्कालीन उपअधीक्षक भूमी अभिलेख पंकज पवार, सागर मांडवगडे, राजेश काळे, नितीन पारधी, सचिन कोलते, राजेश शेगोकार, राजेंद्र चव्हाण, विवेक भरशके, कुणाल राजपूत, प्रमोद रंगारे यांच्या नावाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गुरुवारी 19 फेब्रुवारी शिवजयंती दिनी शिवाजी पार्क येथे सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानंतर शिवजयंती घरोघरी हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता शिवाजी पार्क येथे अन्नदान सेवा होऊन दुपारी 3 वाजता डॉक्टर आंबेडकर खुले नाट्यगृह इथून शिवाजी महाराज पार्कपर्यंत भव्य महारॅली आयोजित करण्यात आली आहे. महारॅलीचे आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता शिवाजी महाराज पार्क येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित स्वराज्याचा रक्षक शिवछावा नाटिका सादर करण्यात येणार आहे. या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आकाश पुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे,
आदी उपस्थित राहतील. शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक युवतींनी या शिवजयंती सप्ताहातील उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पवन महल्ले, राहुल लोहिया, सागर तिवारी, ऋषी जगताप, गणेश माने, ललित भंगाडे, गजू पाटील, अविनाश कानगुडे, हरीश जंगम आदींनी केले आहे. शहरातील सिव्हिल लाईन परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एका रोड रोमिओने छेड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी वेगाने हालचाल करत अखेर संबंधित आरोपीला अटक केली आहे. सिव्हिल लाईन परिसर हा एज्युकेशन हब म्हणून ओळखला जातो, जिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र या विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी काही टवाळखोर तरुण या परिसरात नेहमी घुळमळत असतात. दरम्यान एका महाविद्यालयीन तरुणीची छेड काढल्याची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकारामुळे महिला आणि युवतींच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याची गंभीर दखल घेतली होती आणि सिव्हिल लाईन पोलिसांना आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याचे निर्देश दिले. अखेर सिव्हिल लाईन पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे डाबकिरोड भागातील रहिवासी आरोपी विवेक उर्फ विकी खांडेकर याला शोधून अटक केली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी 7:30 वाजता कोचिंग क्लासेसला घरातून ट्युशन क्लास एरियामध्ये रूम घेऊन राहणाऱ्या 2 विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या. तर जवाहरनगर चौकातून नगरसेवक श्री आशिष पवित्रकार यांच्या घराच्या एक्झॅक्ट समोरून एक मुलगा मोपेड बाईकवर आला, ब्लू कलरच्या, सर्व तोंडाला वगैरे बांधून, आणि पहिले रेखी करत तो समोरून गेला आणि नंतर पुन्हा मागून आला आणि मुलीचा समोरील बाजूने छेड काढून तिच्याजवळ एक अश्लील कुजबूज करून निघून गेला. त्याच्यानंतर हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये झाला. सदरील विद्यार्थिनींनी हा प्रकार त्यांचे कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर संचालक यांनी तेथे स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले. त्याच्यानंतर या सदर गुन्ह्याचा दाखल झाला आणि त्याच्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक यांनी याच्यावर एक ॲक्शन मोडमध्ये येऊन 4 वेगवेगळ्या टीम पोलीस स्टेशनच्या, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या 4-5 टीम बनवल्या आणि त्याच्यानंतर त्या सीसीटीव्ही फुटेजचा दोघी टीमांमार्फत सलग मागोवा घ्यायला सुरुवात झाली. यात अंदाजे पोलीस स्टेशनच्या 150च्या वर आमच्या फुटेज आहे आणि त्याचप्रमाणे LCBचे सुद्धा 150च्या पार 200पर्यंत त्यांनी फुटेज कलेक्ट केले आणि आरोपी जिथून आला त्या विरुद्ध दिशेने आणि एकाने त्या म्हणजे 2 दिशा ठरवून SP सरांनी प्रत्येक 2-2 तासात किती फुटेज झाले, कुठपर्यंत आला, असं सलग 3 दिवसापासून आमच्या सगळ्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. वेगवेगळ्या दुकान, मॉल, शॉपिंग मॉल जाऊन फुटेज प्राप्त केले आणि आज रोजी त्याला पोलीस नेऊन त्याला PCR घेणार आहे. PCR त्याला असे कुठे कृत्य केले आणि असे इतर ठिकाणी काही फुटेज आहे का याची माहिती काढतो, जेणेकरून. आणि माझं फक्त एकच म्हणजे माननीय अधीक्षकांतर्फे आणि पोलीस दलातर्फे एकच सगळ्यांना आव्हान राहील की आमचे वरिष्ठांचे मार्गदर्शनामुळे आम्ही आज हा आरोपी एवढ्या टीम म्हणजे ताब्यात घेऊ शकलो आहे. तर ट्युशन क्लास एरियाच्या मुलींनी या घटनेवरून एक म्हणजे ॲश्युअर व्हावं की पोलिसांचं लक्ष आहे आणि काही असलं की आम्हाला कळवत जा. म्हणजे मग आमचे वरिष्ठ आणि आमची टीम याच्यात तत्परतेने हे करून आरोपी ताब्यात घेत. सूफी संगीत आणि लोकसंगीतावर महारत असलेले प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या जादुई सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. गेल्या 3 दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी ठरलेल्या नरनाळा महोत्सवाचा मंगळवारी रात्री रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत सुरेल समारोप झाला.
समारोप प्रसंगी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, अकोटच्या नगराध्यक्ष माया धुळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, वनक्षेत्र संचालक आदर्श रेड्डी, राहुल सिंग टोलिया उपस्थित होते. पद्मश्री कैलास खेर यांनी तेरी दीवानी, तेरे बिन नहीं लगता दिल मेरा, जय जयकारा, हेरी सखी, अल्लाह के बंदे अशी एकाहून एक सरस गाणी सादर केली. अस्सल भारतीय परंपरेचा बाज असलेली गाणी, शब्दरचना व आवाजातील आर्तता रसिकांच्या काळजाला भिडली. प्रत्येक रचनेने दाद मिळवली. जोबन झलके वर महिलांनी व्यासपीठावर येऊन खेर यांच्यासोबतच नाचत ताल धरला. खेर यांनी आपल्या सादरीकरणात सर्वांना सहभागी करून घेतले. प्रारंभी स्थानिक कलावंत चिंचोडकर हिने लुट गए हे गाणे गाऊन सर्वांची दाद मिळवली. अकोट येथील स्थानिक कलावंतांनी देवीचा गोंधळ सादर केला. सकाळच्या सत्रात कवी संमेलन व मुशायरा झाला. विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. सांगता सोहळ्यात सादर केलेली ही गाणे. तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए. मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नरनाळा महोत्सवाच्या भव्य यशात दखल टीमचा सिंहाचा वाटा असल्याचे अधोरेखित झाले आहे. महोत्सवाच्या योजनेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाची ठेवलेल्या सक्रिय समन्वयाची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने दखल टीमचा विशेष सन्मान करण्यात आला. अकोटच्या वैभवात भर घालणाऱ्या नरनाळा महोत्सवाला मूर्तरूप देण्यासाठी दखल संस्थेने अहोरात्र परिश्रम घेतले. केवळ संकल्पना मांडून न थांबता अंमलबजावणीपर्यंत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या कामाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. या गौरव सोहळ्यात दखलचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या नरनाळा महोत्सवाने यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. या महोत्सवाच्या यशामागे दखल टीमचा अभ्यासू पाठपुरावा आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग निर्णायक ठरला. प्रशासनाने या कार्याची पावती म्हणून प्रदीप गुरुखुद्दे, महेश देशमुख, शशिकांत हांडे, ठाकूरदास चौधरी, दिलीप हांडे आणि नंदकिशोर दाभाडे या टीमचा सन्मान केला. महोत्सवाच्या या भव्य रूपानंतर दखल टीमने जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपसंरक्षण श्री राहुल सिंग टोलिया, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आणि तहसीलदार श्री चौहान यांचे विशेष आभार मानले. प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे अकोल्याच्या इतिहासात या सुवर्णक्षण लिहिल्या गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथे 100 वर्ष जुने हेमाडपंथी शिवमंदिर असून या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भागवत सप्ताह यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. गावातील लोक सलोखा ठेवून उत्सव साजरा करतात. माहेर वाशनी खास यात्रेसाठी येतात. भागवत सप्ताहात सहभागी होतात. 40 किलो ज्वारीच्या भाकरी आणि 30 किलो मिसळीच्या डाळींचे वरण तयार केले जाते. या यात्रेमध्ये अकोला, बार्शीटाकळी, कान्हेरी, पिंजर, महान, धाबा येथील भाविक सप्ताहात सहभागी होतात. महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाच्या नंदीच्या कानामध्ये नवस करतात. यात्रेत नवस फेडला जातो. दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. महाप्रसादासाठी 35 ते 40 क्विंटल ज्वारीच्या भाकरी व 25 ते 30 क्विंटल मिसळीचे वरण तयार केले जाते. प्रसादाची तयारी सकाळपासून केली जाते. कित्येक वर्षापासून परंपरा गावाने जोपासली आहे. मंदिराचे अध्यक्ष सतीश ढोमणे व उपाध्यक्ष रामदास मैसने यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाची तयारी केली जाते. बार्शीटाकळी प्रतिनिधी आझम खान यांचा स्पेशल रिपोर्ट. आमच्या गावामध्ये महापंक्तीचा जो आज कार्यक्रम चालू आहे हा कित्येक वर्षापासून चालू आहे. जवळपास 2-250 वर्षाची परंपरा. आमचे आजोबा पंजोबापासून हा कार्यक्रम आम्ही पाहत होतो. लहान असताना आम्ही या कार्यक्रमामध्ये आवर्जून भाग घेतो आणि गावातील प्रत्येक माणूस, प्रत्येक सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. या गावात असं नाही की अमुक या जातीचाच लोक आहे. इथं सर्व जातीचे धर्माचे लोक राहतात. सर्व जाती धर्माचे, मुसलमान असतील, बौद्ध असतील, मातंग असतील, चांभार असतील,
धोबी असतील, वेलदार असतील, धनगर असतील, माळी असतील, कुंबे असतील, पाटील असतील, हे सर्व मंडळी एकोप्याने या कार्यक्रमाच्या मध्ये सहभागी असतात. गेल्या 200 वर्ष 250 वर्षाची ही परंपरा आहे. आणि ही परंपरा जेव्हा आम्ही हाती घेतली, जेव्हा आमच्या आजोबा पंजोबापासून आमच्या वडिलाकडे आली, वडिलाकडून आमच्याकडे आली, त्यावेळेस फक्त 7 पोत्याचा भंडारा होत होता. आमची जेव्हा टीम काम करायला लागली तेव्हा फक्त 7 पोत्याचा भंडारा होता. आज तो भंडारा जवळपास 35 पोत्यापर्यंत गेलेला आहे. आणि 35 पोत्यापर्यंत जाऊन 10 क्विंटल तुरीची डाळ आणि 10 क्विंटल तुरीची डाळ आणि तेल, जवळपास आज 10 क्विंटल तेल सुद्धा 10-15 क्विंटल तेल लागते. आणि कांदे, लसण जर म्हणसाल तर 1 क्विंटल लसण, 50 किलो अद्रक, म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन असते. आणि हे सर्व लोक वर्गणीतून होत असते. अकोला जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दहीहंडा गावचे ग्रामदैवत संत श्री रूपनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री शिवपुराण महाकथा दहीहंडी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 5 फेब्रुवारीला तीर्थस्थापना ते मंगळवार 17 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाविकांची मोठी उपस्थिती होती. सांप्रदायिक सप्ताहामध्ये विधिवत प्रथेनुसार पहाटे 4 वाजतापासून दररोज श्रींची आरती, काकडा, खंजिरी भजन स्पर्धा, कराओके गीत गायन, राष्ट्रीय कीर्तन, हास्यजत्रा, शिवमहापुराण, भक्तिरंग आदींचे आयोजन करण्यात आले. शिवमहापुराण कथा वाचन गणेश महाराज शेटे यांच्या कथेला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. संत रूपनाथ महाराजांच्या मंदिराचे भव्य पटांगण, प्राचीन काळातील 4 शिवलिंग, नागदेवता, महाकाय नंदी, अष्टधातूंची संत रूपनाथ महाराजांची मूर्ती, सजवलेले प्रवेशद्वार, समोर ब्रिटिशकालीन दीपमाळा व हनुमंतराय मोठा सभामंडप फुलमाळांनी सजवण्यात आला होता. त्यावर रोषणाई केली होती. सत्राला सर्व गावांमध्ये मुख्य प्रदक्षिणा रोडवर ग्राम स्वच्छता करण्यात आली. रस्ते रांगोळ्या फुलांनी सजलेले होते. श्रींच्या यात्रा मिरवणुकीमध्ये महिलांच्या टाळ मृदुंगांच्या दिंड्या, फुगड्या व कीर्तनाच्या तालावरती नृत्य करीत पुढे जात होत्या. ढोल, नगारे, बँड पथक, भजने, बासरीचा सूर व झांज टाळ्यांच्या गजरात संत नगरी दुमदुमून गेली होती. मिरवणुकीतील श्रींची पालखी व सजवलेला रथ भाविक हाताने ओढतात. या रथावर लहान मुलाबाळांचे डोके ठेवून त्यांचा अंगारा लावण्याची ग्रामदेवतेची पौराणिक प्रथा प्रत्येक कुटुंबात आजही श्रद्धेने पाहायला मिळते. मिरवणूक मंदिर परिसरात आल्यावर आरती झाली. पूजन करून श्रींची मूर्ती लहान मुले व भाविक पटांगणामध्ये लोटांगण घेऊन त्यांच्या अंगावरून मूर्ती मंदिरात नेण्याची श्रद्धेची रूढी परंपरा इथे पाहायला मिळते. काल्याचे कीर्तन होताच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. 100 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मिरवणुकीतील दिंडीकरांचे शाल, श्रीफळ व मानधन देऊन सत्कार करण्यात आला. यात्रा महोत्सवाला आमदार रणधीर सावरकर यांची उपस्थिती होती. संस्थानचे अध्यक्ष गणेश पोटे यांचे महाप्रसादाची पंगत वाढण्याचे नियोजन उत्कृष्ट होते. 100 क्विंटल महाप्रसाद वितरण मुस्लिम बांधवांसह सर्व समाज बांधवांचे एकोप्याचे दर्शन यात्रेचे प्रतीक ठरले. दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त होता. यात्रा महोत्सवासाठी परराज्यातील महिला व भाविकांची मोठी उपस्थिती होती. असताना सर्व गावाचं जे वातावरण असते अतिशय मंगलमय आणि उत्साह वातावरण असते. सर्व समस्त गावातील जाती धर्मांच्या लोकांना त्याचे उपवास असतात आणि महाराजांची जे भव्य यात्रा आणि मिरवणूक निघत असते आणि भव्य मोठी दहीहंडी आणि जत्रा या ठिकाणी मोठी असते. पंचक्रोशीतले 15 खेड्यातले लोक या ठिकाणी येतात. लाखोच्या संख्येने जनसंपर्क या ठिकाणी उपस्थित होत असतो. म्हणून मी विश्वकला आठवले यांचे पती म्हणून या ठिकाणी अशी गावी देतो की श्री संत रूपनाथ महाराज संस्थान सध्या हे क दर्जाचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी शासन दरबारी ब दर्जासाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. आणि संस्थांना ज्यावेळेस म्हणजे ब दर्जा जर प्राप्त झाला तर याच्यापेक्षाही मोठे भव्य असे या ठिकाणी कामं होतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमचं गाव जे आहे हे अतिशय सुंदर आणि सुसज्ज सुसंस्कृत गाव करण्याची आमची जवाबदारी आहे. जो अभी जत्रा का त्यौहार चालू है ये हमारे रूपनाथ महाराज जो ही आराध्य दैवत है दहीहंडा के, और इसमें सभी जाति धर्म के लोग हिस्सा लेते और हमारे यहाँ इसी वजह से सब एकोपा है. दहीहंडा हे गाव अकोला जिल्ह्यामध्ये असून शहानूर आणि पैठणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावाचं आराध्य दैवत तथा पंचक्रोशीतील आराध्य दैवत श्री रूपनाथ महाराज यांची आज भव्य यात्रा आहे.
या मंदिराला 500 वर्षाची परंपरा असून या ठिकाणी दधीजी ऋषी मुनी आले होते. त्या कारणास्तव या गावाला प्रथमतः दधीभांड नाव देण्यात आले. तदनंतर या गावाचं नाव त्याचा अपभ्रंश करून दहीहंडा हे नाव देण्यात आले. या यात्रेमध्ये कमीत कमी 1 लाख लोक दरवर्षी येत असतात आणि मधातसुद्धा खूप सारे लोक येत असतात. ही भव्य यात्रा असते आणि यात्रेमध्ये भंडारा जो असते कमीत कमी 100 क्विंटलचा या ठिकाणी भंडारा असतो. या ठिकाणी कलकत्ता असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, औरंगाबाद संबंध जे भाविक जिथे जे असतील ते यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. तद्वतच ज्या मुलींचे लग्न झालेले आहे आणि जे सासरवाडीत आहेत त्या सर्व मुली या ठिकाणी दहीहंडा येथे येत असतात. दहीहंड्याची महत्त्व सांगायचं झालं तर या ठिकाणी मिठाचा सत्याग्रहसुद्धा झालेला आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉईड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊनही रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आत्तापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा इथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव रोशनी. मला नाईक होमिओपॅथी येथे येण्याअगोदर थायरॉईडचा त्रास होता. त्यामुळे वजन वाढत होते. मायग्रेनचा त्रास होता. खूप पॅनिक व्हायचे, चिडचिड व्हायची. नाईक होमिओपॅथी येथे उपचार घेत असताना 2 महिन्यात माझे 4 किलो वजन कमी झाले. मायग्रेनचा त्रास पण कमी झाला. चिडचिड, पॅनिक होणे कमी झाले. ऐकून नाईक होमिओपॅथी औषधांनी मी समाधानी झाले. मला थायरॉईडचा त्रास होता आणि वेट जास्त होतं 79, तर आता ते 75 आलं. म्हणजे 2 महिन्यात माझं 4 किलो वेट कमी झालेलं आहे. बाकी त्रासांमध्ये बाकी मायग्रेनचा त्रास होता तो पण कमी झाला. पॅनिक खूप जास्त होत होती, ते आता कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा. परत जी चिडचिड वगैरे होत होती मला, ती पण कमी झालेली आहे. अनुभव कसला होता? अनुभव छान होता. वेतनवाढीचा करार 31 मार्च 2024 रोजी संपून 22 महिने उलटले तरी नवीन करार न झाल्याने रेमंड कंपनीच्या कामगारांनी संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. बुधवार 18 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे कामगारांनी आंदोलनास सुरुवात केली. 1 एप्रिल 2024 पासून लागू होणारा वेतन करार अद्याप प्रलंबित आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाकडून केवळ 5,000 रुपयांची लूटपुंजी वाढ प्रस्तावित करण्यात आली असून तीही टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रस्ताव आहे. 2024 साठी 250 रुपये, 2025 साठी 250 रुपये, 2026 साठी 1,250 रुपये आणि 2027 साठी 3,250 रुपये वाढ देण्याचा प्रस्ताव कामगारांच्या जखमेवर मीठ सोडणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीतील 1,785 कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून शिक्षण, वैद्यकीय खर्च, घरकर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असल्याचे कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे. निलंबित कामगारांना विनाअट कामावर घेणे, संपकाळातील पगार देणे, 1 एप्रिल 2024 पासून वेतन करार लागू करून किमान 7,250 रुपयांपेक्षा जास्त वाढ देणे, तसेच 2023 ते 2024चा वाढीव 20% बोनस जाहीर करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सचिव विकास जोमदे यांनी सांगितले की कामगारांवर अन्याय होत असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. दरम्यान जिल्हाधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ प्रतिनिधी राहुल वासनिक यांचा रिपोर्ट. आमच्या कंपनीमध्ये गेले 23 महिने झाले करारनामा हा थांबून आहे. मागील जो आमचा करारनामा झाला होता 2020मध्ये 7,250 रुपये. आम्ही व्यवस्थापनात समोर तीच मागणी ठेवली की 7,250 रुपये आम्हाला त्याच्यावरती आम्हाला ॲग्रीमेंट द्यावं. पण आमची मान्यताप्राप्त संघटना आणि व्यवस्थापन यांनी मिलीभगत करून फक्त 5,000 रुपये हे 4 वर्षासाठी आम्हाला मान्य केले. ते आम्हाला मान्य नाही आहे. जोपर्यंत आमची पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे
वाशिमच्या टो येथील श्री मैनागिरी महाराज महाविद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणी आता पालक सुद्धा आक्रमक झाले आहेत. निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेला मानसिक आणि शैक्षणिक अन्याय झाला असून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनं दिली आहेत. 16 फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी ससाने आणि त्यांच्या भरारी पथकाने वाशिमच्या टो येथील मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. दरम्यान या केंद्रांवर एकूण 581 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे आढळले. यावरून मैनागिरी महाराज महाविद्यालयात 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांवरच्या दोषी असलेल्या 26 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या कारवाईचा शिक्षक संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. आज या कारवाईविरुद्ध पालक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. या कारवाईमुळे निष्पाप विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे पालकांनी सांगितले. पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे. साहेब, आम्ही हातगाव तालुक्यामधून आलेलो आहोत. माझा मुलगा शायनाथ पवन पतंगे हा मैनागिरी कॉलेजमध्ये शिकत आहे. माझ्या मुलाचं किंवा माझं किंवा माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यासाठी मी एवढा प्रश्न जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला एवढाच मानणार आहे, तुम्हाला ज्यावेळेस आमच्या मुलापाशी काही सापडलं, तुम्ही विनाकारण निष्पाप पाचत्याच्या वरील जे काही तुम्ही विद्यार्थी दाखवले ते विद्यार्थी गलत हातं. आज माझ्या मुलाची किंवा आमच्या बाकीच्या मुलाची आम्ही एक परिस्थिती बघतो, त्या मुलाची मानसिकता बिघडली, त्याची मानसिकता नाही. काल जे आज रसायनशास्त्राचा पेपर झाला, आज पेपर आहे, उद्या बायोलॉजीचा पेपर आहे, मॅथ्सचा पेपर आहे, याची जबाबदारी कोण घेणार? आमची फक्त प्रशासनाला एक विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, शिक्षण अधिकाऱ्याला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे, शिक्षा तुम्ही जरूर करा, पण याच्यात तुम्ही पारदर्शकता पाहून तुम्ही शिक्षण विद्यार्थ्यावर अन्याय झालाय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी सर्व पालक लोक आलो आहोत. आणि आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही ज्याच्या विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली तुम्ही त्याला रस्टिकेट करा, बाकी सरसकट करू नका ना. आणि तुमचं काम आहे, तुम्ही का शोधली नाही तिथं कॉपी? ज्या मुलींनी कॉपी केल्या त्यांना शिक्षा द्यावी तरी काही हरकत नाही, पण 581 विद्यार्थ्यांवर जर करण्यात आली हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. राजुरा वरुड रेल्वे क्रॉसिंगवर ऑटो रिक्षा आणि एसटी महामंडळाच्या ई बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी झाले आहेत. उपचारांसाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. ऑटोमधील 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. एसटी महामंडळाची वरुड वर्धा MH49 BZ 9436 क्रमांकाची ई बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भयंकर होता की ऑटो रिक्षाचे अक्षरशः तुकडे झाले. त्यामुळे 4 प्रवाशांना प्राण गमवावे लागले तर 3 प्रवासी जखमी झाले. उपचारासाठी नागपूरला रेफर केले. अपघाताची माहिती मिळताच वरुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना कोणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे. वाशिम ते शेलू बाजार रोडवर पांडव उमरा फाट्याजवळ 2 मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून 1 जण जागीच ठार झाला. वाशिम येथील बंटी रत्नाणी असे मृतकाचे नाव आहे. वाशिम शेलू बाजार मार्गावरील पांडव उमरावरून दोन्ही मोटारसायकली वेगाने असल्याने नियंत्रण सुटून समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की वाशिम येथील बंटी रत्नाणी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर उर्वरित 3 गंभीर दुखापत झाल्याने तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. RRC न्यूज व सिटी न्यूजच्या दणक्यानंतर जमाबंदी आयुक्तांचे अस्त्र. 10 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. गुन्हे दाखल होताच विभागात चर्चा. शिवजयंती निमित्त सकाळी जन्मोत्सव सोहळा तर दुपारी भव्य महारॅली. अन्नदान आणि स्पर्धात्मक अभियानाने शिवरायांचा विचार पोहोचणार घराघरात. कोचिंग एरियातील त्या रोड रोमिओला बेड्या. व्हिडिओ व्हायरल होताच सिव्हिल लाईन पोलिसांची गतिमान कारवाई. नरनाळा महोत्सवाचा सुरेल समारोप. पद्मश्री कैलास खेर यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध.
3 दिवसीय सोहळ्यांची सांगता. नरनाळा महोत्सवाच्या यशात दखलचे योगदान, प्रशासनाकडून चमूचा विशेष सन्मान, प्रदीप गुरखुद्दे यांच्या नेतृत्वातील सक्रियतेचे फलित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.